नमस्कार मंडळी, मी चेतन सुरेश सकपाळ आज आपल्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांना लिहिलेले माझे एक स्वलिखित पत्र सादर करीत आहे. मुजरा महाराज, मी तुम्हीच स्थापित केलेल्या स्वराज्याचा एक अगदी साधा व्यक्ती, पण स्वराज्य हे तरी तुम्ही मावळ्यांसोबत मिळून दिलं होतं तसं राहिलंय कुठे? स्वराज्य म्हणजे सर्वांचे राज्य, जिथे गरीब श्रीमंत धर्मजात काही बघितली जात नाही. स्वराज्य राहिले नाही म्हणजे तुम्ही गेलात, तुमच्या मागून संभाजी महाराज गेले, त्यानंतर हळूहळू करत आत्तापर्यंत सारं संपत चालले आहे. किंबहुना स्वराज्याची माणसेच हे सगळं संपत चालली आहेत. जनतेसाठी सर्व मावळ्यांसोबत मिळून तुम्ही काय नाही केलं महाराज? स्वराज्य मिळवून दिलं, स्वराज्यासाठी कित्येकांनी जीवाची आहुती दिली, पण हेच सगळं हे लोक विसरत चालली आहेत. डोक्यातून तुमचे विचार सगळे पुसत चालली आहेत. याची खंत वाटते. जी लोक साधे तुमचे विचार पुढे घेऊन जाऊ शकत नाहीत, ते काय पुढे स्वराज्याचा सांभाळ करणार महाराज? हे सगळं बघताना, तुमच्यासमोर नुसते हे 2 शब्द ठेवताना माझी मान लाजेने खाली जाते. महाराष्ट्राची काय ती तुम्हाला वेगळी दुर्दशा सांगू? तुम्ही तर सगळं पाहतच असाल. तुम्ही आता असतात तर गुन्हेगारांना कडेलोट करत करत प्रत्येक गडाच्या बाजूला प्रेतांचा डोंगरच उभा राहिला असता. पण तुम्ही असताना वाईट वागण्याची कधी कोणाची हिंमत तरी झाली असती का? कधीच नाही. तेवढा तुमचा धाक होता, पण तो आता कोणाचाच कोणाला राहिलेला नाही. सगळा इथे अंधाधुंद कारभार चालू आहे, जो तो येऊन आपलाच खिसा भरायच्या मागे आहे. रयतेचे कोणाला फिकिरीच राहिलेली नाही. सगळे आता आपल्या स्वार्थाचं बघतात, स्वतःसाठी जगतात. जाती धर्माच्या नावाखाली एकमेकांच्या उरावर बसतात. झाडे जंगले तोडून विनाशाकडे पावले चालली आहेत. मला तुम्हाला सांगावंसं पण नाही वाटत की महाराज, तुम्ही पुन्हा जन्म घ्या. कारण अगदी अलीकडेच मी भगवद्गीतेत वाचलं आहे की जास्त पुण्यवान माणसं दुसरीकडे कुठे न जाता थेट देवाकडे जातात. आणि आमच्यासाठी तुम्ही स्वतःच देवाचा अवतार आहात. मग अवतार हा मानव कल्याणासाठी एकदाच जन्म घेतो. त्यापुढे लोकांनीच त्यांचं केलेलं कल्याण स्वतः सांभाळायचं असतं. पण ते जर त्यांना सांभाळता नाही आलं तर चूक लोकांचीच. असो, पण आता तुमच्याकडे एकच मागणी आहे महाराज, की लोकांमध्ये फक्त तुमचे विचार पुढे घेऊन जाण्याची आणि त्याचे पालन करण्याची बुद्धी द्या. म्हणजे त्याने देखील मानव जातीचं बऱ्याच कल्याण होईल असे मला वाटते. मी जाणतो की नुसतं मुखी छत्रपतींचे नाव असून फायदा नाही, तर तुमचे विचार घेऊन पुढे जाणे म्हणजे तुम्हाला खरंच आनंद होईल. माझा तरी यापुढे हाच प्रयत्न असेल. तुमचा आशीर्वाद नेहमी पाठीशी असू द्या. मी निरोप घेतो आता. एखादा चुकीचा शब्द पडला असेल तर क्षमा असावी महाराज. तुमचा आज्ञाधारक चेतन सुरेश सकपाळ.